आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। तापमानात घट झाल्यानं मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा। पुढचे 4 ते 5 दिवस उन्हाचा तडाखा जाणवणार नाही। मुंबईत 4 ठिकाणी मेगा टर्मिनस उभारण्याचा रेल्वेचा निर्णय। पनवेल, कल्याण, कळंबोली, डोंबिवली, ठाणे आणि परळ या जागांची चाचपणी सुरू। मेट्रो मार्गिकांवर स्वयंचलित तिकीट यंत्रणा बसवण्यात येणार। MMRDA कडून कंत्राटदाराची नियुक्ती प्रक्रिया सुरू। मुंबईत बांधकाम 6% महागणार। JLL बांधकाम विषयात काम करणाऱ्या कंपनीचा अहवाल। घरांच्या किमतीही वाढणार। मुंबईच्या घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगरचं सर्वेक्षण आठवड्याभरात पूर्ण होणार। रहिवाशांची पात्रता निश्चितीची कामं सुरू। सरकारनं पालिकेचा 3000 कोटींचा मालमत्ता कर थकवला। प्रशासनासमोर कर वसुलीचं मोठं आव्हान। म्हाडा, MMRDA, BPT, रेल्वे, पोलिसांच्या मालमत्तांचाही समावेश। निवडणुकांमुळे नोकर भरती अडली। राज्यसेवा पूर्व परीक्षेसह अनेक परीक्षा पुढे ढकलल्या। परीक्षांच्या तारखा जाहीर होत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संताप। उल्हासनगरमध्ये दुचाकी पार्किंगवरून राडा। लोखंडी रॉडने तरुणाला मारहाण। संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद। ठाण्यात 4000 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई। 155 अवैध शस्त्रसाठा जप्त। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलीस यंत्रणा सज्ज।